नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या तासिकेमध्ये 5वी शिष्यवृत्ती परीक्षा यासाठी पेपर क्रमांक 2 मधील बुद्धिमत्ता यासाठी उपयुक्त असणारा घटक म्हणजे तर्कसंगती व अनुमान वय आधारित काही उदाहरणाचा अभ्यास आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर याच्यातील पहिलं उदाहरण काय आहे तर मनीषा व कल्पना यांच्या वयामध्ये 7 वर्षाचे अंतर आहे, तर आणखीन 3 वर्षांनी त्यांच्या वयामध्ये किती वर्षाचे अंतर होईल। आता या ठिकाणी बघा मित्रांनो, समजा 2019 या साली मनीषाचं जे वय आहे, मनीषाचं वय हे किती आहे, हे समजा 14 वर्ष आहे, ठीक आहे। आणि कल्पना हिचं जे वय आहे हे किती आहे मित्रांनो, 7 वर्ष आहे, 7 वर्ष आहे। बघा मग 14 मधून 7 गेले म्हणजे किती राहिले, 7 वर्ष राहिले, म्हणजे याच्या दोन्हीतील फरक हा 7 वर्ष आलेला आहे। तर 2025 यामध्ये आता या ठिकाणी बघा 25 आणि 19 हे जर बघितलं किती वर्षाचा अंतर आहे मित्रांनो, 6 वर्षाचा अंतर आहे। म्हणजे 14 मध्ये जर 6 मिळवले तर वय किती होणार आहे, मनीषाचं वय 20 वर्ष होणार आहे आणि कल्पनाचं वय 7 मध्ये पुन्हा 6 वर्षे मिळवले म्हणजे 13 वर्षे होणार आहे। म्हणजेच या ठिकाणी सुद्धा फरक किती राहणार आहे, 7 वर्षाचाच फरक राहणार आहे। मग या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी 3 वर्ष विचारलं काय किंवा कितीही वर्ष विचारलं तरीही या दोघींच्या वयामधला जो फरक असणार आहे, जो अंतर असणार आहे हा कसा असणार आहे, सारखाच असणार आहे। म्हणजेच किती असणार आहे, 7 असणार आहे। मग 7 हा पर्याय कुठे आहे, तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी 7 हा पर्याय आहे मित्रांनो। याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण पाहूयात। 5 वर्षापूर्वी संविधा व मनीषा यांचे एकूण वय 18 वर्षे होते, तर 5 वर्षानंतर त्यांचे एकूण वय किती असेल। बघा सध्याचं वय काय आहे, आता हे सध्याचं धरून घ्या, त्यानंतर पूर्वी म्हणतं 5 वर्षापूर्वी आणि 5 वर्षानंतर, ठीक आहे, वर्षानंतर। तर बघा या ठिकाणी काय म्हणतं, मनीषानी याचं वय 18 वर्ष होते म्हणजे कधी होते रे, 5 वर्षापूर्वी यांचं वय किती होतं, 18 वर्ष होतं। मग 5 वर्षानंतर मनीषाचे 5 वर्ष आणि संविधाचे 5 वर्ष मिळून किती झाले, 10 वर्ष झाले। म्हणजे सध्याचं जे वय आहे हे किती असणार आहे मित्रांनो, 28 वर्ष हे सध्याचं वय हे हिचं असणार आहे। त्यानंतर 5 वर्षानंतर मग या 28 मध्ये किती मिळवावे लागतील, तर बघा संविधाचे 5 वर्ष आणि मनीषाचे 5 वर्ष म्हणजे 10 वर्ष झाले। म्हणजेच या ठिकाणी किती वर्ष होतील मित्रांनो, 38 वर्ष हे 5 वर्षानंतरचे त्यांचे एकूण वय असणार आहे। आणि 38 हा जो पर्याय आहे तर हा पर्याय कुठं आहे, तर हा पर्याय मित्रांनो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे। बघा यानंतर पुढील उदाहरण काय आहे, तर संविधा तिच्या आईपेक्षा 30 वर्षांनी लहान आहे, दोघींचे वय 60 वर्ष होईल तेव्हा संविधाचे वय किती। आता या ठिकाणी बघा संविधाचे वय या ठिकाणी दिलेलं आहे, संविधाचे वय किती आहे रे, संविधाचे वय आणि आईचे वय, बघा आईचे वय। आता आईचे वय आपल्याला माहित आहे का, माहित नाही, म्हणून आपण या ठिकाणी x मानलं। आणि संविधाचे वय हे काय आहे, आईपेक्षा 30 वर्षांनी लहान आहे, म्हणजेच x वजा 30 हे कुणाचं वय असणार आहे, हे असणार आहे संविधाचे वय। आणि दोघींचे एकूण वय या ठिकाणी विचारलं तर 60 वर्ष होईल। म्हणजे दोघींच्या वयाची बेरीज, समजा संविधाचं वय या ठिकाणी x वजा 30 हे संविधाचं वय झालं, अधिक x बरोबर 60। आता ही झाली संविधा आणि ही झाली तिची आई। आता या दोन्हींची बेरीज किती झाली मित्रांनो, 60 वर्ष झालं। मग या ठिकाणी बघा x आणि x किती झाले, 2x झालेले आहेत। त्यानंतर या 60 अधिक 30 जर केलं तर किती होतं, 90 होतं मित्रांनो। मग या ठिकाणी बघा 2x बरोबर 90 झालेले आहे। आता x ची किंमत काढायची म्हणून या ठिकाणी x लिहिलं आणि त्यानंतर या 90 ला काय केलं आपण, 2 न भागलं। मग बे 1 बे, बे 4 8 आणि बे 5 10 म्हणजे x ची किंमत किती आलेली आहे, ती आलेली आहे 45। म्हणजे या ठिकाणी x ही काय आहे रे, तर ही आईचं वय आहे। मग या x मधून संविधाचं वय काय आहे, तर बघा संविधाचं जे वय आहे ते आहे x वजा 30 आहे मित्रांनो। काय आहे, x वजा 30 हे संविधाचं वय आहे, x वजा
30 आहे. मग x ची किंमत किती आलेली आहे? ती आलेली आहे 45 वजा 30 जर केलं तर या ठिकाणी उत्तर किती येतं? 15 येतं. म्हणजे 15 हे काय असणार आहे? तर संविधाचे वय असणार आहे. आणि 15 हा पर्याय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी हा पर्याय आहे. याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण पाहूयात. संघर्षाचा जन्म 2006 साली झाला आणि अजयचा जन्म 2015 साली झाला. तर 2021 मध्ये दोघांच्या वयामध्ये किती वर्षाचे अंतर असेल? आता बघा, अजयचा जन्म कधी झालेला आहे मित्रांनो? अजयचा जन्म हा झालेला आहे 2015 साली. आणि संघर्षाचा जन्म कधी झालेला आहे? तो झालेला आहे 2006 साली. मग बघा मित्रांनो, 2015 आणि 2006 यांच्यातील फरक किती आलेला आहे? तर तो आलेला आहे 9 वर्ष. ठीक आहे, 9 वर्ष. मग आता या ठिकाणी बघा, 2021 मध्ये दोघांच्या वयामध्ये किती वर्षाचे अंतर असेल? आता आपण याच्या अगोदर ही एक उदाहरण पाहिलेलं आहे की त्याच्यामध्ये जरी वय वाढत गेली तरी दोघांच्या वयामधील जे अंतर आहे हे कसं राहणार आहे? हे सारखंच राहणार आहे. मग या ठिकाणी या दोघांच्या वयामध्ये अंतर किती आहे? तर 9 वर्षाचं आहे. म्हणून 2021 मध्ये दोघांच्या वयामध्ये 9 वर्षाचंच अंतर असणार आहे. आणि 9 हा जो पर्याय आहे हा कुठं आहे मित्रांनो? तर हा पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण हे आपण या ठिकाणी पाहूयात. आजी व नात यांच्या वयात 40 वर्षाचे अंतर आहे. त्यांचे एकूण वय 58 वर्ष असेल तर 4 वर्षापूर्वी नात व आजीचे एकूण वय काढा. नात यांच्या वयामध्ये किती वर्षाचे अंतर आहे? 40 वर्षाचे अंतर आहे. आणि त्यांचे आजचं जे वय आहे ते किती आहे मित्रांनो? ते आहे 58. मग 58 मधून या दोघीच्या वयातील जो फरक आहे तो आपण या ठिकाणी काढून टाकूयात. मग बघा किती राहिलेले? तर 18 राहिलेले आहेत बघा. आणि 18 या संख्येला जर आपण 2 ने भागलं तर जे उत्तर येणार आहे ते काय असणार आहे? ते नातीचं वय असणार आहे मित्रांनो. मग नातीचं वय किती आलेलं आहे? सध्याला 9 वर्ष हे नातीचं वय आलेलं आहे. मग या ठिकाणी काय म्हणतं की 4 वर्षापूर्वी नात व आजीचे अनुक्रमे वय काढा म्हणतोय. मग आता बघा, 4 वर्षापूर्वी जर म्हणलं तर 9 मधून 4 गेले म्हणजे किती राहिले? 5 वर्ष हे काय झालेलं आहे? हे नातीचे वय झालेलं आहे मित्रांनो. नातीचे वय झालेलं आहे. मग बघा, आता नातीचे वय 9 वर्ष आलेलं आहे. म्हणजे आजीचे वय किती असणार आहे रे? तर बघा, आता या ठिकाणी 58 मधून आपण 9 वजा केले म्हणजेच आपल्याला आजीचं वय हे या ठिकाणी मिळणार आहे. मग बघा, 18 मधून 9 गेले, खाली उरले 9 आणि 4 म्हणजे आजीचं वय जे आहे हे किती असणार आहे? आजचे वय हे 49 वर्ष असणार आहे. आता 4 वर्षापूर्वी आजीचं वय किती असणार आहे? बघा, 4 वर्षापूर्वी मग 49 वजा 4 जर केलं तर 45 वर्ष हे काय असणार आहे? आजीचं वय असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा, आजीचं वय हे 45 वर्ष व नातीचं वय हे 5 वर्ष असणार आहे. आणि हा जो पर्याय आहे हा कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. याच्या पुढील उदाहरण पाहूया. आई व मुलगा यांच्या 6 वर्षानंतरच्या वयाची बेरीज 48 वर्ष आहे. 6 वर्षापूर्वी आईचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते तर त्यावेळी आईचे वय किती वर्ष होते? आता या ठिकाणी बघा मित्रांनो, आई व मुलगा यांच्या 6 वर्षानंतरच्या वयाची बेरीज म्हणतं. मग बघा, 6 वर्षानंतरच्या वयाची बेरीज किती आहे मित्रांनो? 48 आहे. मग आता 6 वर्ष म्हणतं म्हणजे आईचं 6 वर्ष आणि मुलाचं 6 वर्ष असे मिळून 12 वर्ष जर वजा केले तर आपल्याला आजचं वय मिळणार आहे. काय मिळणार आहे? आजचे वय मिळणार आहे. ठीक आहे. मग आजचे वय किती येईल दोघांचे? तर बघा, 6 आणि 3 म्हणजे 36 वर्ष हे आजचे वय हे आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. मग या ठिकाणी पुन्हा काय म्हणते? 6 वर्षापूर्वीचे आईचे वय. मग आता 6 वर्षापूर्वीचे जर म्हणलं तर 36 मधून आईचे आणि मुलाचे मिळून 12 वर्ष काय केलेले आहेत?
कमी केलेले आहेत. मग 12 वर्ष कमी केल्यानंतर किती राहतात मित्रांनो? 24 वर्ष वय हे 6 वर्षापूर्वीचं राहतं. आणि याच्यामध्ये काय केलेलं आहे तर बघा, आता 24 वर्ष जे आहे हे कसे असणार आहे तर बघा, मुलगा आणि आईचं वय जे आहे ते मुलाच्या वयाच्या 5 पट आहे, म्हणजेच 5x आहे मित्रांनो. मग आता या दोन्हीची काय करून घेऊयात, बेरीज करून घ्या. मग 5 आणि 1 6x झालं बरोबर 24 झालं. मग x बरोबर 24/6 केलं, 6 1 6, 6 चौक 24, म्हणजेच या ठिकाणी बघा मित्रांनो 4 वर्ष हे कुणाचं आलेलं आहे? मुलाचं आलेलं आहे. मग आपल्याला कुणाचं काढायचं आहे रे तर आपल्याला आईचं वय काढायचं आहे. मग आईचं वय काढत असताना काय करावं लागेल तर आईचं वय हे मुलाच्या वयाच्या 5 पट आहे, म्हणजेच या ठिकाणी बघा 5x आहे, म्हणजेच 5 गुणिले 4 जर केलं तर आपल्याला आईचं वय मिळणार आहे 5 चौक 20 वर्ष. आणि 20 वर्ष हा पर्याय जो आहे तो कुठं आहे तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे मित्रांनो. वडील व मुलगी यांच्या 5 वर्षानंतरच्या वयाची बेरीज 45 वर्ष होते. 5 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलीच्या वयाच्या 4 पट होते, तर त्यावेळी वडिलांचे व मुलीचे अनुक्रमे वय किती? तर मग या ठिकाणी बघा 45 वर्ष. ठीक आहे. नंतरची मग आजची जर बेरीज केली तर मित्रांनो ह्या दोघांच्या वयाची म्हणजे वडिलांची 5 वर्ष आणि मुलीचे 5 वर्ष मिळून किती झाले? 10 वर्ष. याच्यातून वजा केली तर आजचं जे वय आहे हे आपल्याला मिळणार आहे ते म्हणजे 35 वर्ष. काय आहे? 35 वर्ष मिळणार आहे. मग काय म्हणतं की 5 वर्षापूर्वी म्हणतं. मग 5 वर्षापूर्वी म्हणल्यानंतर परत या ठिकाणाहून 10 वर्ष हे काय होणार आहे? वजा होणार आहे. हे 10 कसं वजा झाले? कारण बघा वडिलांचं वय 5 वर्ष आणि मुलगीचं वय 5 वर्ष मिळून दोघांचं 10 वर्ष या 35 वर्षामधून वजा केले, खाली उरले 25 वर्ष मित्रांनो. आता या ठिकाणी बघा काय म्हणतं, वडिलांचं वय मुलीच्या वयाच्या 4 पट आहे. मग समजा या ठिकाणी मुलीचं वय x असेल तर वडिलांचं वय काय असेल? 4x असेल. आणि दोघांची बेरीज जी आहे ती किती आहे तर ती आहे 25 वर्ष. मग या ठिकाणी x आणि 4x म्हणून किती झालाय? 5x झाले, बरोबर 25 वर्ष झाले मित्रांनो. मग x ची किंमत किती झाली? 25/5 म्हणजे 5 1 5, 5 5 25 म्हणजे x बरोबर किती आलेला आहे? 5 वर्ष आलेला आहे. म्हणजेच मुलीचे वय हे 5 वर्ष असणार आहे आणि वडिलांचे जे वय आहे ते बघा 4x आहे, म्हणजे मुलीच्या वयाच्या 4 पट आहे. म्हणून या ठिकाणी 4 गुणिले 5 जर केलं तर 4 5 20 झालं मित्रांनो. म्हणजे वडिलांचं वय हे 20 वर्ष आणि मुलीचं वय हे 5 वर्ष असणार आहे. आणि हा जो पर्याय आहे हा कुठं आहे तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे. म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 हे असणार आहे. त्याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण पाहूयात. अक्षय आणि अमर यांचे एकूण वय 42 वर्ष आहे. 7 वर्षांनंतर अक्षयचे वय 20 वर्ष होईल, तर त्यावेळी अमरचे वय किती वर्ष असेल? आता या ठिकाणी बघा मित्रांनो अक्षय आणि अमर यांचे एकूण वय किती आहे? एकूण वय 42 वर्ष आहे. आणि 7 मग बघा अक्षयचे आजचे जर वय काढायचं झालं, अक्षयचे आजचे वय जर काढायचं झालं, अक्षयचे वय किती होते? 20 वर्ष होते. मग 7 वर्ष, मग आजचे वय काढायचे म्हणजे याच्यातून 7 वर्ष वजा करावं लागेल, म्हणजेच किती आलं? 13 वर्ष हे कुणाचं वय आलेलं आहे मित्रांनो? अक्षयचे आलेले आहे. मग आता 42 वर्ष आहे आणि 42 वर्षामधून जर 13 वर्ष अक्षयचे वय हे वजा केले तर आपल्याला अमरचे वय मिळणार आहे मित्रांनो. कुणाचे मिळणार आहे? अमरचे. मग बघा 42 मधून 13 वर्ष वजा केले, 3 गेले, खाली उरले 9 आणि 3 मधून 1 गेले, खाली उरले 2 म्हणजेच या ठिकाणी 29 वर्ष हे अमरचे वय या ठिकाणी झालेला आहे. मग 29 हा पर्याय कुठं आहे तर हा पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण पाहूया. किरणचे वय सुजितच्या वयाच्या तिप्पट आहे. 4 वर्षानंतर सुजितचे वय 6 वर्ष असेल तर किरणचे आजचे वय किती असेल? बघा आता किरणचे वय सुजितच्या वयाच्या तिप्पट आहे. समजा सुजितचं वय हे x असेल तर
एक्स हे काय आहे? सुजितचं वय आहे मित्रांनो, सुजितचं वय आहे. आणि किरणचं वय काय असेल रे? तर 3x हे किरणचं वय असणार आहे. ठीक आहे, किरणचं वय असणार आहे. 4 वर्षानंतर सुजितचे वय 6 असेल बघा, म्हणजे 4 वर्षानंतर सुजितचं वय किती असणार आहे? 6 असणार आहे. मग 6 मधून जर हे 4 वर्ष वजा केले तर 2 वर्ष हे काय आहे? सध्याचं सुजितचं वय असणार आहे बघा, सध्याचं सुजितचं वर्ष असणार आहे. ठीक आहे, मग सुजितचं 2 वर्ष असेल तर मग किरणचं किती असणार आहे? तर बघा, मग किरणचं 3x म्हणतं, मग x म्हणजे 2 आलेला आहे. मग 3 गुणिले 2 जर केलं तर 3 दोन्ही 6 वर्ष हे काय असणार आहे? तर हे किरणचं वय असणार आहे मित्रांनो. मग किरणचं आजचं वय हे 6 वर्ष आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असणार आहे. रामराजचे वय त्याच्या 4 नातवांच्या वयाच्या बेरजे एवढे आहे. या 5 जणांच्या वयाची सरासरी 30 वर्ष असेल तर रामरावचे वय किती असेल? अगदी सोपं उदाहरण आहे मित्रांनो. बघा, तर या ठिकाणी रामराजचे वय त्याच्या 4 नातवाच्या वयाच्या बेरजे एवढा आहे. मग या 5 जणांच्या वयाची सरासरी म्हणतोय. मग या ठिकाणी बघा, 5 जणांचं एकूण वय जर काढायचं म्हणलं तर बघा, 5 जणांचे वय जर काढायचं म्हणलं तर काय करावं लागेल? 30 गुणिले 5 करावं लागेल. मग बघा, या ठिकाणी 3 5 15 आलं, म्हणजे 150 हे काय झालेलं आहे? या 5 जणांचं मिळून वय हे या ठिकाणी आलेलं आहे मित्रांनो. मग आता या ठिकाणी बघा, या 150चे किती भाग करावे लागतील? 4 मुलं आहेत त्यांचा 1 भाग आणि रामराजे यांचा 1 भाग. हे दोन्ही भाग कसे आहेत रे? सारखे आहेत. म्हणजेच या ठिकाणी जर आपण या 150ला 2 ने भागलं तर आपल्याला रामराजचे वय हे मिळणार आहे. मग या ठिकाणी बे 1 बे 7 14 आणि बे 5 10, म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो किती आलेलं आहे? 75 वर्ष हे या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे. आणि हे उत्तर कुठं आहे? तर हे उत्तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे मित्रांनो. त्याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण पाहूया. सुभाषचे 10 वर्षापूर्वी वय 20 वर्ष होते, तर किती वर्षांनी त्याचे वय 50 वर्ष असेल? बघा, आता सुभाषचे 10 वर्षापूर्वी म्हणतंय. ठीक आहे, मग पूर्वी किती वर्ष होते? 20 वर्ष होते. मग 10 वर्षांनंतर किती असणार आहे? तर 10 वर्षानंतर त्याचे वय 30 वर्ष असणार आहे. म्हणजे सध्याचं वय किती असणार आहे मित्रांनो? 30 वर्ष असणार आहे. ठीक आहे, मग काय म्हणतं? तर किती वर्षांनी त्याचे वय 50 वर्ष होईल? मग आता या ठिकाणी बघा, 50 वर्ष आहे. या 50 वर्षामधून सध्याचे जे 30 वर्ष आहे हे काय करूयात? वजा करून घेऊयात. मग या ठिकाणी बघा, 50 मधून 30 गेले तर किती राहिले? 20 वर्ष राहिले. मग 20 वर्षामध्ये त्याचं जे वय आहे हे किती होणार आहे? 50 होणार आहे. म्हणून 20 हा पर्याय जो पर्याय क्रमांक 2 आहे हे याचं अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो. श्रीनाथचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/4 पट आहे. श्रीनाथच्या आईचे वय त्यांच्या वडिलांच्या वयापेक्षा 3 वर्षांनी कमी आहे. श्रीनाथचे वय 9 वर्ष असल्यास त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या आईचे वय किती असेल? बघा, आता श्रीनाथचे वय किती आहे रे? 9 वर्ष आहे. ठीक आहे, आणि हे कसं आहे? तर वडिलांच्या 1/4 पट आहे. म्हणजे वडिलांचं वय जे आहे ते x मानूयात, आणि x च्या 1/4 पट म्हणजेच किती वर्ष आहे? 9 वर्ष. हे कुणाचं वय आहे? तर हे आहे श्रीनाथचं वय. श्रीनाथचे वय आहे. ठीक आहे, त्यानंतर काय म्हणतं बघा, श्रीनाथच्या आईचे वय त्यांच्या वडिलांच्या वयापेक्षा 3 वर्षांनी कमी आहे. मग या ठिकाणी अगोदर काय करून घेऊयात? वडिलांचे वय काढून घेऊयात. मग x बरोबर, आता या ठिकाणी 1/4 जो आहे 4 हा बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर गुणाकारात जाणार आहे मित्रांनो, आणि x गुणिले 1 बरोबर x होणार आहे. मग x बरोबर 9 चोक 36 झालं. म्हणजे x काय आहे रे? x वडील. ठीक आहे, श्रीनाथाचे वडील आहेत. ठीक आहे,
वडील यांचं वय किती आलेलं आहे, ते आलेलं आहे 36. आणि आईचं जे वय आहे हे आईचं वय किती आहे रे, तर वडिलांच्या वयापेक्षा 3 वर्षांनी कमी आहे. म्हणून या ठिकाणी जर 3 वर्ष वजा केले तर आपल्याला काय होणार आहे, हे आईचं वय मिळणार आहे. बघा, आईचे वय मिळणार आहे. मग या ठिकाणी काय म्हणतो बघा, तर त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या आईचे वय किती. आता श्रीनाथचे वय किती आहे, 9 वर्ष आहे. म्हणजे 9 वर्षापूर्वी मग 33 आईचे वय आहे. आणि त्याच्यामधून जर 9 वजा केले, 13 मधून 9 गेले, खाली उरले 4 आणि 2 म्हणजेच 24 वर्ष हे त्याच्या आईचं वय असणार आहे. आणि 24 हा पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी हे उत्तर आहे. त्यानंतर याच्या पुढचा प्रश्न पाहूयात. 3 बहिणीच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 50 वर्ष होती, तर 10 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष होईल. बघा, 3 बहिणी आहेत आणि 3 बहिणीच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज किती आहे, 50 वर्ष आहे. म्हणजे 50 वर्ष हे कधी आहे, 5 वर्षापूर्वीचे. बघा, 5 वर्षापूर्वीचे. ठीक आहे. मग आता सध्याला म्हणजे आताचे वय 3 बहिणी आहेत म्हणून सगळ्याचे तिघीचेही 5 5 5 म्हणजे किती झाले, 15 वर्ष याच्यामध्ये काय झाले रे, मिळवले गेले, ऍड झाले. मग किती झाले, 65 वर्ष हे सध्याचं त्यांचं वय असणार आहे. मग काय म्हणतो, तर 10 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असणार आहे. आता एक विचार करा मित्रांनो, 10 वर्षानंतर म्हणतं, मग 10 वर्षानंतर म्हणजेच बघा 3 बहिणी आहेत, 3 बहिणीचं जर 10 वय वाढवत गेलं तर किती वर्ष होतं, ते 30 वर्ष होतं. मग 30 वर्ष याच्यामध्ये मिळवलं, मग किती झालं मित्रांनो, ते झालं 95 वर्ष. म्हणजे 95 वर्ष हा जो पर्याय आहे, हा पर्याय कुठं आहे, मग हा पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण पाहूया. आई व तिच्या 5 मुलांचे सरासरी वय 12 वर्ष आहे. बघा, आई व तिची 5 मुलं म्हणजे किती झाली, 6 झाले. आणि 6 जणांच्या वयाची सरासरी किती आहे रे, 12 वर्ष आहे. ठीक आहे, किती आहे, 12 वर्ष आहे. आईचे वय वगळून सरासरी 5 वर्षांनी कमी होते. आईचे वय वगळून सरासरी 5 वर्षांनी काय होते, कमी होते. म्हणजे या ठिकाणी 5 जणांची सरासरी ही किती होते रे, तर 5 वर्षांनी कमी होते. मग 12 मधून जर 5 गेले मित्रांनो, या 12 मधून हे 5 गेले तर किती राहतात, 7 वर्ष होते. ठीक आहे, 7 वर्ष होते. तर आईचे वय किती आहे असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. मग या ठिकाणी बघा, 6 12 72 झालेला आहे. आणि 7 5 35 याच्यामधून 35 वजा करूयात. म्हणजे 6 जणांचे जे वय आहे हे वय किती आलेलं आहे रे, ह्या 6चा 12शी काय केला, गुणाकार केला. म्हणजे आपल्याला एकूण वय मिळालं 72 वर्ष. आणि 5 जणांचा 7 या सरासरीशी गुणाकार केला, 7 5 35 हे या ठिकाणी वय किती जणांचं निघालेलं आहे, तर 5 मुलांचं वय हे 35 वर्ष निघालेलं आहे. मग आता बघा मित्रांनो, 72 मधून हे 35 वजा केल्यानंतर आपल्याला आईचं जे राहिलेलं वर्ष आहे, आईचं वय आहे, ते आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. मग बघा, 12 मधून 5 गेले, खाली उरले 7. त्यानंतर 6 मधून 3 गेले, खाली उरले 3. म्हणजेच आईचं जे वय असणार आहे हे किती असणार आहे, हे 37 असणार आहे. आणि 37 हा पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण हे आपण या ठिकाणी पाहूयात. वडिलांचे वय हे आई व मुलगी यांच्या वयाच्या बेरजे एवढे आहे. तिघांच्या वयाची सरासरी 22 वर्ष असेल तर वडिलांचे वय काढा. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, 3 जण आहेत आणि तिघाच्या वयाची सरासरी किती आहे, 22 वर्ष आहे. मग बघा, मग 3 गुणिले 22 जर केलं तर आपल्याला तिघांच्या वयाची बेरीज मिळणार आहे. मग या ठिकाणी बघा, 22 त्रिक 66 हे तिघांचे वय झाले. किती झाले, तिघांचे वय झाले. मग या ठिकाणी काय आहे, आई आणि मुलगी हिचं वय आणि वडिलांचं वय हे कसं आहे, सारखं आहे. म्हणून या ठिकाणी जर आपण
66 याला 2 ने भागलं त्यानंतर आपल्याला वडिलाचं वय हे निघणार आहे. मग बेत्रिक 6 म्हणजे 33 वर्ष हे काय आहे तर 33 वर्ष हे वडिलांचं वय या ठिकाणी निघणार आहे. याच्यानंतर याच्या पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात. मीनाचे वय 15 वर्षापूर्वी 10 वर्ष होते तर ती किती वर्षांनी 40 वर्षाची होईल. मग मीनाचे वय 15 वर्षापूर्वी 10 वर्ष होते म्हणजेच या ठिकाणी 10 वर्षामध्ये 15 वर्ष होऊन गेले म्हणून या ठिकाणी 15 वर्ष ऍड केले मित्रांनो. म्हणजे मीनाचे आजचे वय किती आहे रे. मीनाचे आजचे वय हे 25 वर्ष आहे. आजचे वय. त्यानंतर काय सांगतं की किती वर्षांनी 40 वर्षाची होईल. म्हणजे या ठिकाणी बघा 40 वर्षांमधून जर आजचे वय वजा केले तर ती किती वर्षांनी 40 वर्षाची होईल हे आपल्याला समजणार आहे. मग या ठिकाणी 10 मधून 5 गेले खाली उरले मित्रांनो 5 आणि 3 मधून 2 गेले खाली उरला 1 म्हणजे या ठिकाणी 15 वर्षांनी मीना ही 40 वर्षाची होणार आहे. आणि 15 हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी हा पर्याय आहे. याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण हे आपण या ठिकाणी पाहूयात. माझी आई माझ्या भावाच्या तिप्पट वयाची आहे. माझा भाऊ माझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे पण माझी बहीण माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी आहे. जर माझ्या बहिणीचे वय 16 वर्ष असेल तर माझ्या आईचे वय किती. आता या आईचं वय काढायचं आहे म्हणून या ठिकाणी आपण काय करूयात तर आईचं वय बरोबर x मानून घेऊयात. किंवा या ठिकाणी बघा भावाचं वय आपल्याला माहित आहे का नाही. मग या ठिकाणी काय करूया भावाचे वय बरोबर x मानू. ठीक आहे. आता आईचं वय किती आहे रे तर आईचं वय हे भावाच्या वयाच्या तिप्पट वयाचे आहे म्हणजे 3x आहे. आणि माझा भाऊ माझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. मग माझं वय किती झालं तर माझं वय हे माझा भाऊ कसा आहे 3 वर्षांनी लहान आहे म्हणजेच मी त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा असणार आहे. म्हणजेच माझं वय काय होणार आहे तर x अधिक 3 हे माझं वय होणार आहे मित्रांनो. मग आता या ठिकाणी बघा या ठिकाणी काय म्हणतो की माझी बहीण माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी आहे. जर माझ्या बहिणीचं वय 16 वर्ष आहे. बघा मग बहिणीचे वय किती आहे. बहिणीचे वय जर 16 वर्ष असेल तर त्याच्यामधून 1 वजा केल्यानंतर माझं वय मिळणार आहे. म्हणजेच मी किती वर्षाचा आहे 15 वर्षाचा मी आहे. ठीक आहे 15 वर्षाचा मी आहे. मग आता सध्याला माझं वय किती असणार आहे बरं तर 15 वर्ष असणार आहे. मग आता काय म्हणतो या ठिकाणी भाऊ काय आहे रे तर भाऊ हा माझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. मग माझं वय जर 15 वर्ष असेल तर भाऊ 3 वर्षांनी लहान म्हणल्यानंतर 15 मधून 3 गेले तर भावाचं वय काय राहील मित्रांनो 12 वर्ष भाऊ राहील. ठीक आहे भावाचं वय झालं. आणि आई माझ्या भावाच्या तिप्पट आहे म्हणजे भावाचं वय 12 आहे तर आईचं वय काढण्यासाठी काय होईल तर आईचं वय 3x आहे म्हणजे भावाचं वय जेवढं आहे त्याच्या तिप्पट आईचं वय आहे. मग या ठिकाणी 3 गुणिले हे भावाचं वय केलं म्हणजे 12 36 वर्ष हे काय असणार आहे तर हे आईचं वय असणार आहे मित्रांनो. आणि 36 हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी 36 वर्ष हे दिलेलं आहे. याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण हे आपण या ठिकाणी पाहूयात. रीमाच्या वयाच्या दुप्पट वय गीताचे आहे. गीताच्या वयाच्या 1.5 वय राखीचं आहे. राखीचे वय 36 वर्ष असेल तर गीताचे वय किती असेल तर बघा रीमाच्या वयाच्या दुप्पट वय गीताचे आहे. मग आता रीमाचं वय समजा x मानूयात. रीमाचे वय बरोबर x मानू. ठीक आहे. त्यानंतर गीताचे वय कसं आहे रे तर गीताचे वय हे रीमाच्या वयाच्या दुप्पट आहे. म्हणजे रीमाचं जर x असेल तर गीताचं 2x होणार आहे.
आणि गीताच्या वयाच्या दीडपट वय राखीचं आहे. मग या ठिकाणी बघा, राखीचं वय 36 वर्ष असेल तर गीताचं वय किती, अशा प्रकारचा प्रश्न हा या ठिकाणी विचारलेला आहे. मग या ठिकाणी दीडपट म्हणजेच राखीचं वय जे आहे, राखीचे वय बरोबर या ठिकाणी आपल्याला किती दिलेलं आहे, 36 वर्ष दिलेलं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, राखीचं वय हे कसं आहे रे, तर गीताच्या वयाच्या दीडपट आहे. मग आता या ठिकाणी काय करूयात आपण, तर राखीचं जे वय आहे त्याला दीडपटीने भागूयात, म्हणजे आपल्याला गीताचं वय हे या ठिकाणी मिळणार आहे. मग या ठिकाणी 36 भागिले 1.5 जर केलं तर याचं उत्तर हे आपल्याला मिळणार आहे. मग या ठिकाणी बघा 36 या ठिकाणी 1.5 आहे, मग या ठिकाणी 10 न गुणूयात, या ठिकाणी 10 न गुणूयात, म्हणजे किती आलेला आहे तर 360 भागिले 15 आलेला आहे. मग बघा 15 1 15, 15 2 30 आणि 15 चौक 60, म्हणजे 24 वर्ष हे वय कुणाचं असणार आहे, तर गीताचं वय असणार आहे. आणि हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण पाहूयात. 2 मुलीच्या वयाची बेरीज 35 वर्ष असून लहान मुलगी 5 वर्षांनी लहान आहे, तर मोठ्या मुलीचे वय किती. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, काय आहे रे, मोठ्या मुलीचं वय विचारलेलं आहे. मग काय करायचं, 35 हे जे दोघांची बेरीज आहे त्याच्यामध्ये हे 5 मिळवून टाकायचे बघा, मिळवायचे, म्हणजे किती झालं, 40 वर्ष झालं. आता या 40 वर्षाला जर 2 ने भागलं तर आपल्याला मोठ्या मुलीचं वय जे आहे ते मिळणार आहे. मग 2 1 2, 2 2 4 आणि 0 म्हणजेच 20 वर्ष हे काय असणार आहे, तर मोठ्या मुलीचं वय हे या ठिकाणी असणार आहे. मग हे पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे. धन्यवाद.